बातमी आता भिगवण प्रकरणाची। भिगवण प्रकरणामध्ये मुलीनं प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली दिली। घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, मात्र घरच्यांनी विरोध केला। मुलासोबत स्वमर्जीनं पळून गेल्याचं मुलीनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं। दरम्यान मिरची फूड फेकली नसल्याचं सुद्धा तिनं नमूद केलं। इंदापूर जवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला। अपहरणाचा पूर्णपणे बनाव रचला गेल्याचा संशय। अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री पोलीस ठाण्यात आले। मुलगी सध्या बारामती पोलीस ठाण्यात आहे। आज मुलीला न्यायालयासमोर हजर केलं जाईल। मुलाला घेऊन पोलीस अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे। तर भिगवण प्रकरणाचा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूयात। मुलगा आणि मुलगी अपहरणानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड मधून महाबळेश्वर मध्ये गेले। महाबळेश्वरहून मुलगा मुलगी मध्यरात्री 1:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात आले। बारामती पोलीस ठाण्यामध्ये मुलीनं जबाब दिला। तर नेमकं 2 दिवसात काय काय घडलं, तर स्वतःच्या मर्जीने गेल्याचा संबंधित मुलीकडून प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलं। पोलिसांनी बोलावून सुद्धा घरचे